कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खुश असशील ना मला असं राबताना बघून? असं काही नाहीये, तू मनापासून काम करते हे बघून मला छान वाटतंय। आई अगं काय झालंय का हिला? कसं झालं माहिती नाही, पण याला चंदनचा पायगुण म्हणावा लागेल। म्हणजे अगं म्हणजे तो या घरात आला आणि ही बदलली। बरं आहेत कुठे या घराचे थोरले जावई? अगं तो ना नोकरी शोधायला गेला। हो ना, बरं झालं चला। अगं आई आशू पण गेला नोकरी शोधायला। तुला सांगू का, त्याला ना असं गाड्यांनी म्हणजे ट्रेनने बसने असं फिरायची सवय नाही, तरीही तो रोज इंटरव्ह्यू देतोय। त्याला नोकरी मिळाली पाहिजे बाबा आज, बरं होईल। शिक्षण इम्प्रेसिव्ह, जॉब एक्सपिरियन्स गुड। थँक्यू। मला सांगा, तुम्हाला आमच्या या लहान कंपनीमध्ये जॉब का करायचा आहे? सर ऑनेस्टली मी कंपनी लहान आहे का मोठी हे बघितलं नाही। अपॉर्च्युनिटी मला जास्ती महत्त्वाची, आणि मला असं वाटतं मला जो एक्सपिरियन्स आहे त्याने मी ही कंपनी मोठी करू शकतो, म्हणजे माझाही हातभार लागेल तेवढाच। ऑल्सो काही पर्सनल रिझन्स आहेत, त्यामुळे मी शून्यापासून सुरुवात करतोय, आणि ही सुरुवात योग्य झाली पाहिजे असं माझं मत आहे। पण हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय। नाही सर, आपण पहिल्यांदा भेटलोय। एनिवे मला सांगा, तुम्ही म्हणालात कंपनीला तुमचा फायदा होईल म्हणून, आणि तुम्हाला मोठी ऑफर मिळाली तर? सर ॲक्च्युली माझ्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये मी एक गोष्ट नक्कीच शिकलो की आपल्याला जी लोक मोठं करतात, ज्या लोकांमुळे आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो, त्यांना कधीच विसरायचं नाही। आणि ही जबाबदारी, ही मॅच्युरिटी नक्कीच माझ्यात आहे। आणि आम्ही तुम्हाला प्रमोशन दिलं तर? मी खरंच खूप आनंदाने अजून काम करेन। नोकरी मिळेलच ग आशूला, खूप हुशार आहे तो आणि मेहनती सुद्धा। पण एक सांगू का शिवानी, तुम्ही दोघांनी असं गॅरेजमध्ये राहणं बरोबर नाही ग वाटत। आणि त्या दिवशी सीताई काय म्हणाले माहितीये ना, ह्या असं राहायच्या आशूला पण सवय नाहीये ग। माझं म्हणणं आहे, तू का नाही बोलत त्याच्याशी? तुम्ही दोघं इथेच राहायला या ना। हे बघ आई, तो ऐकणार नाही आणि मी त्याला समजावणार पण नाही। अगं त्याने माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय आणि मी त्याला मागे खेचू? असं नको आहे। नाही, तुझं बरोबर आहे ग शिवानी। सीताईंना त्यांच्या मुलाची काळजी असणं स्वाभाविक आहे ना, आणि आता आशू तुझ्यासोबत राहतो, म्हणजे त्याला जपायची जबाबदारी सुद्धा तुझी आहे ना। मग आई, मी नीट काळजी घेईन त्याची, विश्वास ठेव, आणि मी मागे हटणार नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।